झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूड प्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतही सिनेमाचं प्रमोशन दणक्यात केलं जात आहे। त्यासाठी नवनवीन क्लुप्त्याही केल्या जातात। बाबू बँड बाजा या सिनेमाचं प्रमोशनही असंच हटके पद्धतीनं करण्यात आलेलं आहे। पाहूयात त्याचा हा रिपोर्ट। हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला असाल ना, पण ही कुठली बँड कंपनी नाहीये, तर लवकरच रिलीज होणाऱ्या बाबू बँड बाजा या सिनेमाची टीम आहे। सिनेमाचं नावच बाबू बँड बाजा असल्यानं बँड वाजवून सिनेमाचं प्रमोशन करण्यात येते। संपूर्ण बँडसह ही टीम थिएटरमध्ये जाऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करते। फ्रॉम द डे वन म्हणजे जे काही एन्जॉय केलंय, आता प्रमोशन पर्यंत जे काही पोहोचलोय आम्ही, जसं एक चित्रपट युनिक आयडिया होता तसा हा प्रमोशन ही एक युनिक आयडिया घेऊन आलोय की दर सिनेमा हॉलचा आम्ही इंटरव्हेलला जाऊन स्वतःला प्रेझेंट करते विथ द लीड आर्टिस्ट फॉर 2 मिनिट प्रेझेंटेशन। म्हणजे लोक जनरली ट्रेलर बघतात थिएटरमध्ये जाऊन इंटरव्हेलमध्ये, आम्ही ट्रेलरचा आधी स्वतःच लीड कास्ट घेऊन तिकडे गेलोय आणि जवळपास आतापर्यंत आम्ही 45 वर शोज 2 दिवसात कव्हर केलेले आहेत। रात्री 10:30 पर्यंत माहीत नाही, म्हणजे 75 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू। कलाकारांनीही हा प्रमोशन फंडा हटके असल्याचं सांगितलंय। डायरेक्ट इंटरॅक्ट होत आहे आम्ही प्रेक्षकांशी आणि त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो, तर तो एक वेगळा भाग आम्ही एन्जॉय करतो। कन्सेप्ट त्यांनी आम्हाला सांगितली, तर शूटिंग चालू असताना 50-60 माणसं बाजूला असतातच आणि इथे तेवढी माणसं असणार, त्यामुळं हे कसं करू ते कसं करू ते आपलं काम आहे आणि आपण आपल्या सिनेमासाठी करतो आणि आपला सिनेमा आपण नाही प्रमोट करायचा तर कोणी प्रमोट करायचं। ते कन्सेप्ट चांगली होती म्हणून आपण केली। राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा सिनेमा येत्या 13 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात तेच पाहायचंय। झी 24 ताससाठी पुण्याहून कैलासपुरीसह शिल्पा आपटे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।